तर हॅलो एव्हरीवन, मी आहे तुमचा अभिषेक भैया. स्वागत करतो आपलं युट्यूब चॅनल लेट्स लर्न अकॅडमीवरती बाळांनो. तर कसे आहात तुम्ही सगळे? आय थिंक तुम्ही सगळे व्यवस्थित असणार आहे. जसं की तुम्हाला माहिती बाळांनो, आपण क्लास 8चे जे मॅथमॅटिक्सचे जे चॅप्टर्स आहे ते डिस्कस करतोय किंवा सोल्युशन मी तुम्हाला सांगतोय प्रत्येक प्रॅक्टिस सेटचं, प्रत्येक क्वेश्चनचं. तर त्यामध्ये आज जो आहे आपण बघणार आहे प्रॅक्टिस सेट 2.3. याआधी जे आहे बाळांनो, आपण प्रॅक्टिस सेट 1.1, 1.2, 1.3, 1.4 जो की फर्स्ट चॅप्टर होता पूर्णपणे कंप्लीट केले होते. आणि जो आपला चॅप्टर आहे 2 म्हणजे दुसरा नंबरचा चॅप्टर आहे पॅरललाइज अँड ट्रान्सव्हर्सल बाळांनो, त्यामधला प्रॅक्टिस सेट 2.1 आणि 2.2 ऑलरेडी अपलोडेड आहे. तुम्ही तो बघू शकतात. काही काही मुलांनी तो बघितला पण असणार आहे. पण ज्या विद्यार्थ्यांनी नाही बघितला त्यांनी लिंक वरती क्लिक करा आणि तो चॅप्टर पण बघून घ्या बाळांनो. ओके, तर आजचा हा लास्ट प्रॅक्टिस सेट आहे या चॅप्टर मधला. आणि मी असं म्हणू शकतो की हा जो प्रॅक्टिस सेट आहे याच्या एवढा सोपा प्रॅक्टिस सेट कोणताच नाही, एवढा सोपा आहे. ओके, त्यासाठी आता काय करतो मी तुम्हाला बेसिक गोष्टी सांगून देतो आधी काय काय असतात काय नाही, आणि नंतर आपण प्रॅक्टिस सेटकडे वळूया. ओके, तर यामध्ये डायरेक्टली प्रॅक्टिस सेटकडे गेलं तरी चालेल 2.3च्या, पण आपण थोडंसं समजून घेऊया. तर 3 क्वेश्चन्स आहेत ते आपल्याला सॉल्व्ह करायचे. मी आधी काही कन्सेप्ट सांगतो तुम्हाला, ते समजून घ्या, मग आपण सॉल्व्ह करूया लगेच. ओके, आता यामध्ये काय करायचं माहिती का आपल्याला? यामध्ये बघा, यामध्ये जे आहे आपल्याला सगळ्यात आधी जे आहे ना, एक मिनिट हे कट करून मला. ओके ओके, यामध्ये जे आहे ना बाळांनो, आपल्याला पॅरलल लाईन ड्रॉ करायची आहे. काय करायचे आहे? पॅरलल लाईन ड्रॉ करायचे. आता मी पॅरलल लाईन्स काय असतात ते तुम्हाला आधी पण सांगितलंय, 2.1 मध्ये पण सांगितलं, 2.2 मध्ये पण सांगितलं. आणि पॅरलल लाईन्स तर कोणीही ड्रॉ करू शकतं, काही अवघड नाही त्यामध्ये. ओके, पॅरलल लाईनचं एक्झाम्पल मी सांगितलं तुम्हाला, ट्रेनची पटरी, जुगजुग गाडी आपली. ओके, तर बघा यामध्ये मी तुम्हाला व्यवस्थित सांगतो की पॅरलल लाईन्स आपल्याला ड्रॉ करायचे आहे. तर त्यासाठी सगळ्यात अगोदर काय करायचं आपल्याला, तर लक्षात घ्या बाळांनो की आपल्याला थोडंसं समजून घ्यायचं. तर या पॅरलल लाईन्स असतात, बरोबर आहे? या तुम्हाला माहिती आहे. आता या जो आहे, आता सपोज आपण घेतली ही एल, आणि ही एल आणि ही एम, ही आहे एल आणि एम, या पॅरलल लाईन्स आहे. ओके, लाईन एल पॅरलल टू लाईन एम, या दोन्ही काय पॅरलल लाईन्स आहे बाळांनो, काय आहे? पॅरलल लाईन्स आहे. आता तुम्ही सेट स्क्वेअरचा पण उपयोग करू शकतात किंवा डीचा पण उपयोग करू शकतात, किंवा आपण जे म्हणतो त्याला मराठीमध्ये कर्कटक, त्याचा पण उपयोग करू शकतात. ओके, तर मी तुम्हाला सिंपल वे सांगतो की आपण कसं सॉल्व्ह करणार आहे. आपल्याला काय करायचं बाळांनो, की काय करायचं आहे, सगळ्यात आधी ना एक लाईन ड्रॉ करायची. काय करायची आहे? एक लाईन ड्रॉ करायची आहे. त्या लाईन ड्रॉ केल्यावरती काय करायचं आहे, आपण काही कोणत्याच गोष्टीचा यूज करणार नाही, फक्त कर्कटकचा यूज आपण करणार आहे, बाकी काही करू नका. वाटलं असं स्केलचा करा, काही प्रॉब्लेम नाही, डीचा पण करू शकतात. तर इथं काय करायचं बाळांनो, एक पॉईंट घ्यायचं. काय घ्यायचं बाळांनो? एक पॉईंट घ्यायचं. सपोज इथे पॉईंट घेतला मी, एक पॉईंट घेतला ए पॉईंट, आणि इथं पण एक पॉईंट घ्यायचं बाळांनो, आपण घेतला पॉईंट बी. असे 2 पॉईंट आपण घेतले, 2 पॉईंट आपण घेतले. आणि काय करायचं बाळांनो, याच्यामध्ये मी घेऊन घेतो असं तर आपल्याला मॅथमॅटिक्स. ओके, आणि हा ओके, चला इथं असं ठेवायचं व्यवस्थित 90 डिग्री वरती, आणि काय करायचं, तर पॉईंट द्यायचं. काय द्यायचं? पॉईंट द्यायचं. आणि परत उचलायचं, इथं पण ठेवायचं, आणि इथं पण असं पॉईंट द्यायचं. काय द्यायचं? पॉईंट द्यायचं. हे का बरं केलं आपण? फक्त 90 डिग्रीसाठी. काय केलं आहे? 90 डिग्रीसाठी आपण केलं. ओके, आता काय करायचं, आपण इथून काय करूया, लाईन ड्रॉ करून घेऊया. काय करूया? लाईन ड्रॉ करूया. असं आपण अशी लाईन येणार आपली एक. ओके, थोडस इकडे घेऊन घेतो. ओके ओके, चला त्यानंतर जे आहे असं इथून जे आहे अशी लाईन आपण ड्रॉ करू शकतो. ओके, अशा 2 लाईन्स आपण ड्रॉ केल्या. काय केलं? 2 लाईन्स आपण ड्रॉ केल्या. तर त्याआधी याच्यामध्ये बघा आपलं एक हुकलं आहे. ते काय हुकलंय माहिती का? आता काय करायचं होतं आपल्याला, इथं जे आहे ना बाळांनो, कुठेतरी एका ठिकाणी पॉईंट द्यायचं होतं. सपोज एक मिनिट तुम्हाला लगेच सांगतो. बघा मी काय केलं आहे, या ठिकाणी एक पॉईंट दिला. सपोज काय केलं मी, या ठिकाणी एक पॉईंट दिला, असं अल्टरनेट पॉईंट दिला, पॉईंट ए दिला. काय दिला? पॉईंट ए. तर या पॉईंटवर तो लाईन ड्रॉ करायची, आणि इथं पण लाईन ड्रॉ करायची. कर्कटकमध्ये एवढं माप घ्यायचं बाळांनो, हेच माप घ्यायचं, आणि इथं पण लाईन ड्रॉ करायची, इथं पॉईंट द्यायचा, आणि या दोघांना जोडून घ्यायचं. हे झाले आपले पॅरलल लाईन्स. असं काहीतरी आपल्याला करायचं. फक्त समजून घ्या, मी जेव्हा तुम्हाला सांगेन तेव्हा व्यवस्थित कळेल. असं काहीतरी आपल्याला करायचं. आता याची पण गरज नाहीये, काही गरज नाही याची पण, तुम्हाला काही हरकत नाही, याची पण गरज नाही. मी सांगतो तेवढं करा फक्त. ओके, आता बघा, जर फर्स्ट क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू ना, 3 क्वेश्चन्स आहे आपल्याला, 1, 2 आणि 3. हे 3 क्वेश्चन आपल्याला दिले आहेत. मी एक क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो, तुम्हाला लगेच कळणार. ओके, बघा बाळांनो, थोडंसं लक्ष द्या, छोटासा प्रॅक्टिस सेट आहे, काही नाही. फर्स्ट क्वेश्चन मध्ये बघा काय करायचं, ड्रॉ अ लाईन एल. सगळ्यात पहिले आपल्याला एक एल नावाची लाईन ड्रॉ करायची. आपण ड्रॉ करून घेऊया एक लाईन जी आहे. ओके, ही एक लाईन मी ड्रॉ केली एल नावाची. ओके, नाव देऊया एल. एल नावाची लाईन ड्रॉ केली. टेक अ पॉईंट आउटसाइड टू द लाईन. आता आउटसाइड टू द लाईन म्हणजे काय करायचं बाळांनो, आपलं कुठं पण एक पॉईंट घ्यायचं. काय घ्यायचं आहे? पॉईंट. मग मी काय केलं, सपोज या ठिकाणी एक पॉईंट घेतला, ए पॉईंट घेतला. कोणता पॉईंट घेतला बाळांनो? ए.
ओके. आता मला माहिती का मी कुठे घेतला, काय घेतला, मी माझ्या अंदाजने घेतला. म्हणजे मी माझ्या मनाला जसं वाटेल तिथे घेतलं. आता तुमच्या मनाला तर वाटेल बाहेर घ्या, तसं चालत नाही. थोडं जवळपास घ्या, म्हणजे तिकडचं पण व्यवस्थित यायला पाहिजे आपलं. ओके. चल, असा मी पॉईंट घेतला आणि थ्रू अ पॉईंट ए ड्रॉ अ लाईन फॉर द पॅरलल टू लाईन एल. आता याच्यापासून आपल्याला अजून एक पॅरल लाईन ड्रॉ करायची आहे असंच. पण आता आपण ते कसं करू शकतो तर बघा, यासाठी काय करायचं, इथपर्यंत कळालं. आपण एक लाईन घेतली फक्त आणि आपण एक पॉईंट घेतला ए नावाचा. कोणता घेतला? ए नावाचा एक पॉईंट घेतला. आता मी काय करतो बघा, आता मी काय करतो, आता मी काय करणार आहे, सगळ्यात अगोदर जे आहे ना, मी काय करतो, या लाईन वरतून जे आहे ना, एक लाईन ड्रॉ करतो, स्ट्रेट लाईन. अशी स्ट्रेट लाईन मी ड्रॉ केली बाळांनो. इथं दिसते येलो कलर मध्ये तुम्हाला? हो, दिसतीये, बरोबर. ओके. अशी स्ट्रेट लाईन मी ड्रॉ केली सपोज, आणि इथे एक पॉईंट घेतला समजा. इथे एक पॉईंट घेतो, पी पॉईंट घेतो. काय घेतो? पी. ओके. आता मी काय करतो, इथं पण एक पॉईंट घेतो, क्यू नावाचा पॉईंट घेतला. आणि इथं पण मी काय केलं बाळांनो, इथं पण जे आहे ना, मी इथं स्ट्रेट लाईन ड्रॉ केली. काय केली? अशी स्ट्रेट लाईन ड्रॉ केली. ओके. थोडंसं इकडे तिकडे होऊ शकतं माझं, तुमच्याशी व्यवस्थित येते. अशी स्ट्रेट लाईन ड्रॉ केली. आता काय करायचं, आता यानंतर काय करायचं, आपण जो ए पॉईंट घेतला होता ना, तर कर्कटक घ्यायचं. मराठी भाषेमध्ये आपण कर्कटक म्हणतो, बरोबर आहे का नाही? कर्कटक घ्यायचं आणि कर्कटकला काय करायचं, हे जे इथं ठेवायचं आणि एवढं माप मोजून घ्यायचं एकदा. ओके. एवढं माप मोजून घेतलं. तेच माप काय करायचं, इकडे यायचं आणि इथं पण तेच मापनी काय करायचं, तुम्हाला असं ड्रॉ करायचं छोटस. ओके. आणि याला आता सरकून घ्यायचं, याला तर जाऊ द्यायचं वापस. म्हणजे तो पॉईंट कुठं आलाय बाळांनो बघा, तो पॉईंट कुठं आला आहे, इथं आलाय, बरोबर ना? इथं पॉईंट आलाय. तर इथून काय करायचं, इथून तर इथपर्यंत जे आहे ना, इथून तर इथपर्यंत जे आहे बाळांनो, परत काय करायचं, एक लाईन ड्रॉ करायची. बघा, अशी लाईन ड्रॉ करायची. ही झाली आपली पॅरलल लाईन्स. ओके. आता याला आपण नाव देऊया, समजा एम नाव देऊया. काय नाव देऊ शकतो आपण याला? एम. बरोबर आहे का? आपण लिहू शकतो लाईन एम पॅरलल टू लाईन एन. बस एवढंच होतं, बाकी काहीच करू नका. सेट स्क्वेअर वापरू नका, काही वापरू नका. एवढं जरी केलं तर चालतं. आता या दोन लाईन कशा आहे? पॅरलल आहे. कशा आहे बाळांनो? पॅरलल आहे. बस कळालं इथपर्यंत? सिम्पल आहे, खूप सिम्पल आहे. म्हणजे एवढं सिम्पल आहे ना, तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता त्याला. खूप इझी आहे. ओके. चला, आता नेक्स्ट पण सॉल्व्ह करायचं आपल्याला. नेक्स्ट मध्ये पण बघा काय दिलंय, टेक अ ड्रॉ टी आउटसाइड थ्रू द पॉईंट टी अँड लाईन फॉर द पॅरलल लाईन टू. आता फक्त इथं जे आहे ना, पॉईंट टी घ्यायचंय. काय घ्यायचं आहे बाळांनो? पॉईंट टी घ्यायचंय. दिसतोय का तुम्हाला? हे बघा, इथे घ्यायचंय आपल्याला, पॉईंट टी घ्यायचंय. पॉईंट टी घ्यायचा आहे. ओके. तर बघा आपण कसं सॉल्व्ह करू शकतो, सेम आधी जसं केलं तसंच करायचं आपल्याला, बाकी काहीच करायचं नाही. सगळ्यात आधी जे आहे बाळांनो, आपण एक लाईन ड्रॉ करून घेतली. ओके. या लाईनला आपण नाव दिलंय सपोज लाईन एल. लाईन कोणती आहे? लाईन एल. ओके. आता काय करायचं, मी काय सांगितलं आपल्याला, टेक अ पॉईंट टी. आता इथं आपण कुठेतरी पॉईंट टी घेऊया, जवळ घेऊया थोडस. हा आहे बाळांनो आपला पॉईंट टी आहे. काय आहे? पॉईंट टी. आता या पॉईंट टी वरतून काय करायचं बाळांनो, एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची. काय करायची? एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची. मग आपण असं ड्रॉ करून घेऊया स्ट्रेट लाईन. ओके. आणि इथे कुठेतरी इंटरसेप्ट होणार आहे ना, इथे कुठेतरी इंटरसेप्ट होणार आहे. याला नाव देऊन द्या काहीतरी, पॉईंट समजा ए देऊन द्या. ओके. आता सेम इथं पण एक पॉईंट घ्यायचा. पॉईंट घेतला आपण बी नावाचा पॉईंट घेतला आणि सेम इथं पण एक लाईन ड्रॉ करायची. सेम या बी वरतून पण काय करायची, एक लाईन ड्रॉ करायची. ही आपण बी वरतून पण एक लाईन ड्रॉ केली. इथपर्यंत कळाले सगळ्यांना? आपण बी वरतून पण काय केली बाळांनो. आता माझं थोडं आडवं वगैरे होऊ शकतं, तुम्ही तेवढं करू शकता व्यवस्थित, बरं का? आता का बरं की हा डिजिटल बोर्ड आहे, प्रत्येक गोष्ट मी वापरत नाही, पण तुम्हाला ते अॅक्युरेट करता येईल. किंवा तुम्हाला वाटलं असेल तर तुम्ही डी घेऊ शकता, डी ने व्यवस्थित तुम्ही लाईन देऊ शकतात, काही हरकत नाही, तसं पण तुम्ही करू शकता, प्रॉब्लेम नाही. ओके. फक्त तुला पॅरलल लाईन दिसायला पाहिजे, बाकी काही पाहिजे नाही आपल्याला. आता बघा मी काय करतो आहे, यासाठी मी घेतो आता इथे कर्कटक घेतो. ओके. चला, आता मी काय केलं, एवढं माप मला मोजून घ्यायचंय. बघा, इथून तर इथपर्यंतचं जे माप आहे ना, ते मोजून घ्यायचंय मला. हे बघा, एवढं जे आहे ना, हे मोजून घेतलं मी. ओके. परत इथे गेलो, तेवढंच माप घ्यायचं आणि काय करायचं, असं कट मारायचं. ओके. आणि याला आता गायब करायचं. म्हणजे हा पॉईंट कुठेतरी इथे येतोय, सॉरी, हा पॉईंट इथे येतोय, बरोबर आहे? म्हणजे हा पॉईंट कुठे येतोय? इथे येतोय. ओके. आणि हा एक पॉईंट इथं होता. आता इथून काय करायचं, लाईन ड्रॉ करायची. झालं आपलं आन्सर. इथून काय करायचं, लाईन ड्रॉ करायची. ओके. ओके. थोडंसं वरती घेतो याला आणि याला थोडंसं खाली घेतो. थोडं ऍडजस्ट करून घ्या आता. ओके. ऍडजस्ट करून घ्या. चला, आता याला नाव देऊया आपण. समजा आपण नाव देऊ शकतो याला, काय नाव द्यायचं, एल आणि एम. आपण म्हणू शकतो लाईन एल पॅरलल टू लाईन एम.
झालं सॉल्व. बस सेकंड नंबरचं पण इझी होतं, इझी पीझी, लगेच सॉल्व्ह होऊन गेलं. ओके, ह्या दोन लाईन कशा आहे, पॅरलल्स आहे बघा. ह्या दोन लाईन कशा आहे, पॅरलल लाईन्स. काय आहे, पॅरलल लाईन्स. ओके, आता थर्ड नंबरचं थोडंसं वेगळं आहे, फक्त त्यामध्ये आपल्याला काय करायचं बघा, क्वेश्चन एकदा वाचून घ्यायचं. एकदा क्वेश्चन कळाला की तुम्ही त्याला इझिली सॉल्व्ह करू शकता बाळांनो. ओके, आणि काही टेन्शन घ्यायचं नाही, मॅथ खूप इझी सब्जेक्ट आहे. मी आहे ना, बस फक्त माझे व्हिडिओ बघा तुम्ही, आणि तुमच्या मित्रांना पण सांगा की अभिषेक भैया मॅथमॅटिक्स शिकवतो आहे. लाईक करा, कमेंट करा आणि भरपूर शेअर करा बाळांनो. ओके, चला आता बघा बाळांनो, आता इथं जे आहे ना, आपलं सेम तसं करायचंय. ड्रॉ अ लाईन एम. आता एम लाईन ड्रॉ करायची, आपण व्यवस्थित करून घेऊया. लाईन एम जी आहे ती ड्रॉ करून घेऊया. हे बघा, मी लाईन एम जी आहे ती ड्रॉ करून घेतली. ओके, चला आता काय करायचं आहे, ड्रॉ अ लाईन एन विच इज द पॅरलल टू द लाईन एम. आता एन लाईन आपल्याला ड्रॉ करायची आहे. एन जी लाईन आहे ती आपल्याला ड्रॉ करायची आहे. एन लाईन ड्रॉ करायची आहे, ती जी पॅरलल असली पाहिजे एम ला. म्हणजे हा लाईन कोणती आपली, एम आहे. कोणती आहे, एम. आपल्याला सांगितलं ना, एम ऍट अ डिस्टन्स ऑफ 4 सेंटीमीटर. आता 4 सेंटीमीटर वरती लक्ष ठेवा, 4 सेंटीमीटर वरती लक्ष ठेवा, का बरं की हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आता काय करूया, आता लक्षात घ्या, मी काय करतो माहिती आहे का, सगळ्यात आधी जे आहे ना, सगळ्यात आधी जे आहे ना, 2 पॉईंट घेतो बाळांनो. इथे एक पॉईंट घेतला मी आणि इथे एक पॉईंट घेतला. असे 2 पॉईंट घेतले बाळांनो मी. ओके, आता बघा आपण काय करूया, त्याच्यासाठी आपण ना हे घेऊया, बिकॉज आपलं 90 डिग्री बरोबर सेम आलं पाहिजे. कुठे गेला प्रोटेक्टर, हा प्रोटेक्टर आपण घेऊया आणि प्रोटेक्टरवरून काय करूया, बरोबर 90 डिग्रीचं माप आपण घेऊन घेऊया. इथं आलं 90 डिग्री, सेम या साईडला इथं पण घ्यायचं आहे आपल्याला बरोबर 90 डिग्री. म्हणजे आपली लाईन जी ना स्ट्रेट आली पाहिजे. कशी आली पाहिजे, स्ट्रेट. असे आपण 2 पॉईंट्स घेतले, बिकॉज आपण हे पॉईंट याच्यामुळे घेतले की 90 डिग्री आपल्याला यायला पाहिजे. किती यायला पाहिजे, 90 डिग्री. आता मी काय करतो, इथून जे आहे ना लाईन ड्रॉ करून घेतो. लाईन जी आहे मी ड्रॉ करून घेतो इथून. इथून समजा अशी स्ट्रेट लाईन जाणार एक, बरोबर आहे, आणि इकडून पण एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करतो. सेम आपण फक्त स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेतलं. आता मेन काम करायचं आपल्याला, हे पॉईंट गेले तरी चालतं, आपलं काही हरकत नाही, आपल्याला फक्त स्ट्रेट लाईन साठी करायची होती. आता काय करायचं आपल्याला, की 4 सेंटीमीटरचं माप घ्यायचं आपल्या कर्कटक मध्ये. कर्कटक म्हणायला मला छान वाटतं, कंपास पेक्षा कर्कटक म्हणायला छान वाटतं. आता 4 सेंटीमीटरचं माप घ्यायचं, त्यासाठी आपल्याला स्केल पण लागेल. स्केल पण घेऊया मग. ओके, चला आता काय करतो मी, 4 सेंटीमीटरचं माप घेऊन घेतो एकदा स्केल मध्ये. अरे ये रे बाबा याच्यावरती. ओके, इथून 4 सेंटीमीटरचं माप घेतलं. आता याला करूया कट, आणि याचं जे आहे ना, इथं जे आहे ठेवूया. ओके, 4 सेंटीमीटरचं माप आता आपण इथं ड्रॉ करूया. त्यानंतर इकडे केलं, इथं पण करायचं. थोडंफार उकू शकतं माझं, पण तुमचं ॲक्युरेट येईल बरं का बरं की मी जे आहे ना थोडंसं हलवतो याला. ओके, 4 सेंटीमीटर. ओके, आणि इथं पण थोडंसं माझं चुकलंय वाटतं, इथं 4 सेंटीमीटर हे यायला पाहिजे. हो, हे माप यायला पाहिजे 4 सेंटीमीटर. ओके, चला तू जाऊ शकतो आता. हे नाही आहे, हे माप नाही आहे, याला मी इरेज करतो. ओके, चला आता हे माप आलंय आपलं, 4 सेंटीमीटर माप आहे. हे पण 4 सेंटीमीटर आहे. तुम्ही लिहू शकता वाटलं तर 4 सेंटीमीटर, आणि इथं पण किती आहे बाळांनो, 4 सेंटीमीटर. आता काय करायचं, लाईन घ्यायची, लाईन लाईन लाईन. ओके, सेम इथून जाऊ द्यायची लाईन, इथून स्ट्रेट जाणार आहे आता ही लाईन. ओके, थोडंसं वरती घेतो इथं. ओके, 19-20 माझं थोडंसं 19-20 होऊ शकतं, काही प्रॉब्लेम नाही. आता हे झाली आपली पॅरलल लाईन, आणि याला नाव काय द्यायचं होतं आपल्याला, एन. ही आहे आपली एन. ओके, ब्लॅक कलरने घेतो. ही लाईन आहे आपली एन. ओके, आपण लिहू शकतो लाईन एन. लाईन जी आहे ना, लाईन एन इज पॅरलल टू लाईन एम. लाईन एम. कळालं बाळांनो इथपर्यंत सगळ्यांना? अशा पद्धतीने जे आहे आपण कर्कटकने काही कंपासने माप घेतलं तर 4 सेंटीमीटर पॅरल लाईन साठी 2 लाईन कशा पॅरल. आता हा म्हणजे सपोर्ट आहे बरं का, काय आहे, सपोर्ट करतोय आपण, बाकी काही नाही. ओके, इथपर्यंत कळालं सगळ्यांना? आय थिंक इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना कळालं असणार आहे. तर थांबूया आता. तर तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, लाईक करा, कमेंट करा, आणि थँक्यू सो मच. आणि अभ्यास करा बाळांनो, असंच आपण सगळे व्हिडिओ माझे लाईक करा आणि सगळे व्हिडिओ बघा. मेन म्हणजे बघा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर होईल. आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, त्यामध्ये आपण चॅप्टर नंबर 3 स्टार्ट करणार. ओके, थँक्यू सो मच अँड बाय.